नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कधी कधी आपण अशा छोट्या छोट्या चुका करतो ज्या न कळत होतात, पण जेणे आपले केस तुटतात, आपल्याला हेअर ब्रेकेजचा प्रॉब्लेम होतो। तर रोजच्या रोज आपल्या ह्या डेली लाईफमध्ये ना आपण खूप अशा चुका करतो ज्या आपल्याला समजत नाहीत, पण त्याच्यामुळे आपले केस तुटतात। तर त्या चुका काय आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि एकदा का केस तुटले की केसांचा व्हॉल्यूम कमी होतो ना, आपण कोणती हेअरस्टाईल करू शकतो ना, केस आपण सोडू शकतो, आपण काहीच करू शकत नाही आणि एकदा तुटलेले केस परत येत नाहीत। तर अशा कोणत्या चुकांमुळे आपल्याला हेअर ब्रेकेज होतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ लगेच चालू करूया। सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे शॅम्पू। जेव्हा आपण शॅम्पू वापरतो तेव्हा आपण स्कॅल्पला मसाज करतो आणि कधी कधी आपण इतक्या जोरात मसाज करतो की आपले अर्धे निम्मे केस शॅम्पू करतानाच तुटतात। अजून एक चूक म्हणजे शॅम्पू करताना आपण करतो ती म्हणजे आपले हे जे एंड्स असतात यांना आपण जोरजोरात घासतो शॅम्पूने। जर तुम्ही तेल लावत नसाल तर ह्या एंड्सना घासायची काहीच गरज नाहीये। जेव्हा वरती आपण शॅम्पू टाकतो तेव्हा ऑटोमॅटिकली शॅम्पू खाली येतो आणि हे एंड्स वॉश होऊन जातात। जर तुम्ही तेल लावत असाल तर एक नॉर्मल हाताने फक्त तुम्ही असं शॅम्पू लावू शकता, पण तुम्हाला असं घासायचं नाहीये। जेव्हा पण तुम्ही असं जोरजोरात घासता तेव्हा हे जे केस असतात हे तुटतात, स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम होतो, नंतर ड्राय होतात आणि सगळे केस तुटून जातात। त्यामुळे शॅम्पू करताना ही चूक करू नका। तुम्हाला तुमचे हे जे बोट आहेत ह्यांनी फक्त मसाज करायचे तुमच्या स्कॅल्पला। जर तुम्ही इथं एंड्सना तेल लावत असाल तर तुम्हाला नॉर्मल फक्त असं शॅम्पू वापरायचं, तुम्हाला जोर जोरात घासायचं नाहीये। कारण जेव्हा पण केस आपले ओले होतात तेव्हा ते खूप ब्रिटल होतात, म्हणजे नाजूक होतात आणि त्या टाइमला जर तुम्ही जोर जोरात घासला तर ते खूप जादा तुटणार आहेत। त्यामुळे ही चूक करू नका। जर तुम्ही स्विमिंगला जात असाल तर पूलच्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं आणि क्लोरीनने आपले केस खूप ड्राय होतात आणि तुटतात। त्यामुळे नेहमी कॅप घालूनच स्विमिंग करा। जर तुम्ही बीचवर जात असाल तर बीचच्या पाण्यामध्ये खूप जास्त सॉल्ट असतं आणि बीचवर शक्यतो तुम्ही तुमचे केस वर बांधा आणि केस ओले होऊ देऊ नका। जरी पण तुम्हाला जर केस भिजवायचे असतील तर एक तर तुम्ही थोडंसं तेल लावून जाऊ शकता, नाहीतर तेल लावायचं नसेल तर तुम्ही थोडंसं कंडिशनर लावून जा। म्हणजे जर बीच नंतर तुम्ही जेव्हा शॅम्पू करता तेव्हा तुमचे केस एवढे जास्त ड्राय होणार नाहीत। कारण बघा, बीच वरून आल्यावर जेव्हा आपण शॅम्पू करतो तेव्हा केस इतके जास्त ड्राय होतात आणि खूप जास्त तुटतात। म्हणजे तुम्ही त्याला जरी सिरम लावलं तरी पण जो केसांचा ड्रायनेस असतो ना तो जातच नाही। त्यामुळे बेटर वे की तुम्ही थोडंसं तेल लावून जा। जर तुम्हाला असं खूप चिपचिप तेल नको असेल तर तुम्ही बदामचं तेल लावू शकता, ते एवढं ऑइली नसतं। नाहीतर तुम्ही कंडिशनर लावून जाऊ शकता। हे दोन्ही जर तुम्ही लावून गेला तर तुमचे केस इतके जास्त ड्राय होणार नाहीत आणि शॅम्पू केल्यानंतर आहे तसे परत नॉर्मल होते। केस धुतल्यानंतर जोर जोरात केसांना आपल्याला घासून वाळवायचं नाहीये। बरेच लोकांना अशी सवय असते ना की केस अशी करून वाळवायची, तर अशी चूक करू नका। तुम्ही कॉटनच्या कापडाने तुमचे केस ड्राय करू शकता, तुम्ही रॅप करू शकता, नाहीतर नॉर्मल तुम्ही पाणी टिपू शकता। जसे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कंडिशनर शॅम्पू कसं तुमच्या केसांना लावायचं तसंच तुम्ही नॉर्मल फक्त असं पाणी जे आहे ते टिपू शकता आणि नंतर एअर ड्राय करायला केस मोकळे सोडा। दॅट्स इट। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक्स्ट्रा करायचं नाहीये। ओले केस कधीही विंचरू नका। मी बरेचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की जेव्हा आपण आपले केस धुतो, वॉश करतो तेव्हा केस खूप नाजूक झालेले असतात आणि तुम्ही जर ओले केस विंचरले तर खूप जास्त हेअरफॉल होतो। त्यामुळे ओले केस विंचरू नका। केस पूर्ण ड्राय होऊ द्या। ड्राय झाल्यानंतर एक मोठ्या दाताच्या कंगव्याने पहिला सगळे टँगल्स गुंता काढून घ्या आणि नंतर तुम्ही नॉर्मल तुमचा जो कोंब आहे तो वापरू शकता आणि तुमचे केस विंचरू शकता। ओल्या केसांवर स्ट्रेटनर कर्लर कधीही वापरू नका। केस पूर्णपणे ड्राय होऊ द्या, मग तुम्ही स्ट्रेटनर कर्लर वापरू शकता। ओल्या केसांवर जर तुम्ही स्ट्रेटनर केलं तर केसांमध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि केस खूप जास्त प्रमाणात तुटतात। म्हणजे बरेचदा मी असं बघितलं ना, काही पार्लरमध्ये किंवा काही लोक घरी जेव्हा स्ट्रेटनर वापरतात डायरेक्टली केस धुतल्यानंतर ते स्ट्रेटनिंग करतात। तर अशी जर चूक तुम्ही करत असाल तर ती आजच्या आज थांबवा। ओल्या केसांवर स्ट्रेटनर कर्लर खूप डेंजरस असतं। तुम्ही नॉर्मल केस ड्राय करायनंतर थोडासा पाण्याचा स्प्रे करून तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता आणि स्ट्रेटनिंग कर्लर जास्त वापरू नका। जेव्हा पण वापरता तुम्ही पाण्याचा स्प्रे वापरा आणि नंतर तुम्ही स्ट्रेटनिंग कर्लिंग करू शकता। हीट प्रोटेक्टर नक्की वापरा। हीट प्रोटेक्टर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता। कधीही प्लास्टिक रबर बँड वापरू नका। बरेच जण अजून देखील प्लास्टिक रबर बँड वापरतात, तर प्लास्टिक रबर बँड वापरू नका।
नका, तुम्ही नॉर्मल स्क्रंची वापरू शकता. स्क्रंचीने आपले केस तुटत नाहीत, पण प्लास्टिक रबर बँडने केस खूप जास्त प्रमाणात तुटतात. रोजच्या रोज अशी एक टाईट पोनी किंवा एक अशी टाईट हेअरस्टाईल वेणी घालू नका, कारण जेव्हा पण तुम्ही तुमच्या केसांना खूप जास्त टाईटली बांधता तेव्हा आपले हे जे फ्रंट लाईनचे केस असतात किंवा मधले केस असतात ते खूप जास्त तुटतात आणि ते केस एकदा तुटले की ते परत येत नाहीत आणि आपल्या स्कॅल्पला खूप जास्त ओढ बसल्यामुळे आपली हेअर ग्रोथ पण होत नाही. त्यामुळे ही चूक करू नका. रोज तुम्ही नॉर्मल सिंपल हेअरस्टाईल करू शकता, पण खूप जास्त टाईट असं होईल काही करू नका. केसांना खूप जास्त विंचरू नका. बरेच जणांना असं वाटतं की जर आपण केसांना 3 ते 4 किंवा असं 10 वेळा दिवसातून विंचरलं की आपले केस खूप वाढतील किंवा हेअर ग्रोथ होईल. तर असं काहीच नसतं. तुम्हाला दिवसातून कमीत कमी जास्तीत जास्त 2 ते 3 वेळाच विंचरायचंय. ह्याच्यापेक्षा जास्त काहीच गरज नाहीये. कारण जर तुम्ही खूप जास्त विंचरत राहिला तेवढे तुमचे केस बाहेर येणार आहे, तेवढा तुमचा हेअर फॉल होणार आहे. त्यामुळे ही चूक करू नका. तुम्हाला नॉर्मल फक्त 2 ते 3 वेळाच दिवसातून केस विंचरायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ. जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.